पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। श्री संत मोतीराम महाराज की जय। मारुतराव महाराज की जय। राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म सोपान तो झाला भक्ता आनंद वर्तला। महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी। महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर। संत सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा नामदेवरायांनी जो विचार केलेला आहे त्या विचाराचा आपण मागोवा घेत आहोत। नामदेव महाराजांनीच ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सांगितलं म्हणून आपल्याला सगळ्याला कळालं। नामदेव महाराजांनी जर ते चरित्र सांगितलं नसतं तर ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र कळण्याकरता दुसरा मार्ग नव्हता। ज्ञानेश्वर महाराजांचे सखे सोबती असलेले नामदेव महाराज, जितका ज्ञानेश्वर महाराजांचा अधिकार मोठा तितकाच नामदेव महाराजांचा सुद्धा अधिकार मोठा। एक संत दुसऱ्या संताचं चरित्र सांगतोय। ज्ञानेश्वर महाराज म्हणजे ज्ञानाचा देव आणि नामदेव महाराज म्हणजे नामाचा देव। दोघेही देवच आहेत, प्रत्यक्ष देवाचाच अवतार आहेत ते। जनाबाईंनी जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या संपूर्ण भावंडांच्या जीवनाचा विचार करत असताना हे देवाचे अवतार कसे आहेत हे सांगितलंय, तसं जनाबाई नामदेव महाराजांच्या संदर्भात सुद्धा सांगतात की हा नामदेव महाराजांचा सुद्धा अवतार कसा आहे की ज्या ज्यावेळी भगवान अवताराला आले त्यावेळी नामदेवराय त्यांच्यासोबत होते। जनाबाईंनी सांगितलं नामदेवराय आणि मी सुद्धा त्यांच्यासोबत होते। ऐका नामयाचा जन्म मूळ संचित, असा जनाबाईंचा अभंग आहे। जनाबाई महाराज असं म्हणतात की जेव्हा रामराय रामाचा अवतार झाला तेव्हा नामदेवराय अंगदाच्या रूपामध्ये आले। त्यावेळी अंगद रामभक्त होऊन नामदेवराय आले आणि मी तिथं मंथरा दासी म्हणून झाले। प्रत्येक अवतारामध्ये, कृष्णावतारामध्ये नामदेवरायांनी उद्धवाचा अवतार घेतला, उद्धवाच्या रूपात नामदेवराय आले कृष्णावतारामध्ये। प्रत्येक अवतारामधल्या आपल्या जन्माचा, नामदेवरायाच्या जन्माचा, अवताराचा उल्लेख केलेला आहे जनाबाईंनी। म्हणजे नामदेवराय अगदी कलियुगामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की कलियुगी नामा विठ्ठल देव भक्त आणि त्याची जनाबाई मी दासी झाली, असं वर्णन जनाबाईंनी त्यांच्या अभंगामध्ये केलेलं आहे। म्हणजे प्रत्येक युगामध्ये जसा ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झालेला आहे तसा नामदेवरायांचा सुद्धा अवतार झालेला आहे, याचं वर्णन आपल्याला पाहायला सापडतं। अशा नामदेवरायांनी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सांगितलं, ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे। एक नामाचा देव ज्ञानाच्या देवाचं चरित्र सांगतो आणि त्या चरित्राचं
नामदेवरायांनी वर्णन केल्यामुळं पुढे अनेक चरित्रकार झाले. अनेक चरित्रकारांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचं वर्णन केलं आहे. पण त्याला मूल आधार जर कोणता असेल तर नामदेवरायांनी केलेल्या ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्र वर्णनाचाच आधार आहे. महिपती बाबांनी त्यांच्या संत विजयमध्ये, भक्त विजयमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या सगळ्या संतांच्या चरित्राचं कथन केलेलं आपल्याला दिसतं. ज्ञानेश्वर महाराजांचं विस्तारानं चरित्र संत कवी महिपती यांनी सांगितलं. नंतर अलीकडच्या काळात अनेक चरित्रकार गद्यामधून ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र सांगत आले. मराठी साहित्याचे मोठे अभ्यासक असलेले लक्ष्मण रामचंद्र पांगारकर नावाचे जे मराठी वाङ्मयाचा इतिहास ज्यांनी लिहिला, त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र विस्तारानं लिहिलं. आणि ते चरित्र लिहिताना त्यांनी सांगितलं की हे चरित्र लिहिताना मुख्य आधार आहे तो नामदेव महाराजांनी लिहिलेल्या चरित्राचा आहे. नामदेवरायांनी काय चरित्र लिहिलं त्याचा आपण काल विचार थोडा करून आलो. नामदेवरायांनी जे चरित्र लिहिलं त्याचे 3 भाग आहेत. 3 प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचं वर्णन नामदेवराय करतात. पहिला भाग आहे आदी, दुसरा भाग आहे तीर्थावळी आणि तिसरा भाग आहे समाधी. आदी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माच्या पूर्वीपासूनचा जो घटनाक्रम आहे त्या चरित्राचा जो भाग आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या, निवृत्तीनाथांच्या या सगळ्या भावंडांच्या जन्माच्या अगोदर काय काय परंपरा होती त्या परंपरेचं सुद्धा वर्णन नामदेवरायांच्या या आदीमध्ये सापडतं. नामदेवरायांनी आपल्याला काल सांगितलं, त्याच्यात आपण बघून आलो की ज्ञानेश्वर महाराजांचं हे जे कुळ आहे ते आपेगावचं मुळातलं. पैठणपासून जवळ असलेल्या आपेगाव या गावी जे कुलकर्णी घराणं आहे तिथलं सुद्धा ते. आणि त्याच्यामधले साक्षात्कारी सत्पुरुष ज्यांना प्रत्यक्ष गोरक्षनाथांचा अनुग्रह प्राप्त झालेला आहे ते भक्त त्र्यंबकपंत, मूळ पुरुष आधी त्यातयांची समाधी आपेगावी असं वर्णन नामदेवरायांनी केलेलं आहे. त्र्यंबकपंत त्यांची समाधी आपेगावी आहे. हे त्र्यंबकपंत त्यांच्या परंपरेमध्ये पुढे आलेले विठ्ठलपंत त्यांच्यापर्यंत आपण आलो. आणि विठ्ठलपंत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील असलेले, ब्रह्मचारी अवस्थेत असताना विठ्ठलपंत आलेले आळंदीला. तीर्थयात्रा करत करत आळंदी या ठिकाणी आले आणि तिथे सिद्धोपंतांची, आळंदीचे कुलकर्णी असलेल्या सिद्धोपंतांची आणि त्यांची भेट झाली. सिद्धोपंतांनी बघितलं की एक आचारसंपन्न चांगल्या गुणाचा ब्राह्मण आपल्या आळंदी क्षेत्रामध्ये आलेला आहे, त्याला जेवायला बोलवावं. त्यांना विठ्ठलपंतांना घरी जेवायला बोलावलं. आणि जेवण झाल्यानंतर आपल्या घरी मुक्कामाला थांबवलं. आणि आपण पाहिलं काल की सिद्धोपंतांच्या स्वप्नात भगवान आले आणि त्यांनी सांगितलं की तुझी मुलगी यांना दे. आणि त्यांनी उठल्यानंतर विठ्ठलपंतांना सांगितलं की मला असं असं स्वप्न पडलं, माझ्याही मनात एक आपला चांगला धार्मिक सदाचारी असा जावाई असावा अशी माझी नेहमी इच्छा असते. आपल्याला पाहिलं मी, तुमचा परिचय झाला, आपण कुठले आहात, काय आहात ते सांगितलं आहे काल तुम्ही मला. आणि माझी इच्छा आहे की माझ्या मुलीचा तुमच्याशी विवाह व्हावा. अशी इच्छा ज्यावेळी सिद्धोपंतांनी व्यक्त केली, विठ्ठलपंत लगेच तयार झाले नाहीत. विठ्ठलपंतांनी सांगितलं की अहो तुम्हाला दृष्टांत झाला पण मला कुठे झाला. विठ्ठलपंतांनी लगेच मान्य केलं नाही. आणि नंतर विठ्ठलपंतांना सुद्धा तसाच दृष्टांत झाला. आणि त्या दृष्टांतामध्ये भगवंतांनी त्यांना सांगितलं की हिच्या पोटी ज्ञान वैराग्य, भक्ती ज्ञान वैराग्य मूर्तिमंत हिच्या पोटी जन्माला येणार आहेत, तेव्हा हिचं ग्रहण तू कर. असं म्हटल्यानंतर विठ्ठलपंतांनी सिद्धोपंतांचा जो आग्रह होता की माझी कन्या करून घ्यावी, तिच्याशी लग्न करावं असा जो आग्रह होता तो मान्य केला. आणि विठ्ठलपंत लग्नाला तयार झालेत, विवाह करून घेण्याकरता तयार झालेत. वास्तविक पाहिलं असताना यात्रा करत आलेले एक पांथस्थ ब्राह्मण, पण त्यांची परीक्षा केल्यानंतर आणि स्वप्नामध्ये दृष्टांत झाल्यानंतर कोणाकोणाला झाला, स्वतः सिद्धोपंतांना झाला आणि विठ्ठलपंतांना, दोघांना दृष्टांत झाल्यानंतर विवाह करण्याचं ठरलेलं आहे.
प्रवासात आहेत विठ्ठलपंत, यात्रेला निघालेले आहेत. जुना काळ आहे, एकमेकांच्या संपर्काचं साधन आताच्यासारखं नाही. आपेगाव आळंदीपासून बऱ्याच अंतरावर आहे. पायी जाण्याचा तो काळ, पायी प्रवासाचा काळ असल्यामुळं आणि संपर्काचं काही साधन त्यावेळी नसल्यामुळं आता आईवडिलांना बोलावून आणावं किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांची परवानगी घ्यावी, मगच विवाह करावा, असं कितीही जरी मनात असलं तरी ते कृतीत उतरवणं शक्य नव्हतं. म्हणून सिद्धोपंतांनी सांगितलं की माझी खात्री आहे तुमचे आईवडील याच्याबद्दल काही म्हणणार नाहीत. आता मुहूर्त फार कमी राहिलेत, लगेच आषाढ महिना येतोय. आषाढ महिना चातुर्मास सुरू झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्त नसतात. त्याच्यामुळं आपल्याला विवाह कार्य आताच सिद्धीला न्यावं लागेल. देवानं तसा दृष्टांत दिलेला आहे, विलंब करता येणार नाही. विठ्ठलपंतांनी ते मान्य केलं आणि चांगला मुहूर्त पाहून विठ्ठलपंतांचं आणि रुक्मिणी मातेचं, सिद्धोपंतांच्या मुलीचं लग्न झालं. विवाह समारंभ पार पडला. विवाह झाल्यानंतर विठ्ठलपंत तर यात्रेलाच निघालेले होते. विवाह झाल्यानंतर विठ्ठलपंतांनी सांगितलं की आता पहिल्यांदा पंढरपूरला जाऊन आम्हाला दर्शन घेऊन यायचं आहे पांडुरंगाचं. सिद्धोपंतांनी सांगितलं चांगली गोष्ट आहे, विवाह झाल्यानंतर देवाला गेलंच पाहिजे. तुम्ही दोघेच कशाला जाता, आम्ही सुद्धा तुमच्यासोबत येऊ. सिद्धोपंत, त्यांच्या पत्नी, स्वतः विठ्ठलपंत आणि रुक्मिणी या चौघांचा प्रवास झाला. पायी चालत दर मजल करीत ते पंढरपूरला आषाढी वारीच्या वेळेसच आलेत. पायी प्रवास केलेला आहे. ज्येष्ठात लग्न झालेलं आहे. पायी प्रवास करत करत ज्ञानेश्वर महाराजांच्या आईवडिलांनी तेव्हापासून सुरू केलेली ती दिंडी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि आई वडील, आजी आजोबा हे चौघे जण पंढरपूरला आलेले आहेत. पांडुरंगाचं दर्शन घेतलेलं आहे. पौर्णिमेपर्यंत थांबले आणि नंतर हळूहळू मजल करत आळंदीला येऊन पोचलेले आहेत. आळंदीला आल्यानंतर विठ्ठलपंतांनी, आता त्या काळाच्या मानानं विठ्ठलपंतांचं जे लग्न झालं होतं त्या लग्नाच्या वेळी त्यांची पत्नी, तिचं वय काही फार मोठं नव्हतं. विठ्ठलपंतांचं आणि तिचं लग्न झालं, रुक्मिणी मातेचं लग्न झालं आणि विठ्ठलपंत आले. आळंदीला येऊन काही दिवस राहिले, सासऱ्याच्या घरीच राहिले. आता परत आपल्या पत्नीला घेऊन आपेगावला जाण्यापेक्षा विठ्ठलपंतांनी सांगितलं की माझी अजून यात्रा राहिलेली आहे, ती यात्रा करून मी येतो आणि आल्यानंतर पुढचं काय ते पाहू. सिद्धोपंतांना असं सांगितलं. सिद्धोपंतांनी त्याला मान्यता दिली आणि सासऱ्याची, सासूची आणि पत्नीची परवानगी घेऊन उरलेली यात्रा करण्याकरता त्या चातुर्मासामध्ये विठ्ठलपंत पुढे गेले. अनेक तीर्थक्षेत्र केली, पाहिले. श्रीशैल्य, निवृत्ती संगम, पापराशी भस्म देवतांची, चालता सुपंथी हृदयी विठ्ठलमूर्ती, मुखी नामकीर्ती गात चाले. नामदेवराय वर्णन करतात, विठ्ठलपंत पायी प्रवास करत होते, यात्रा चालू आहे त्यांची, आणि नुसते चालत नव्हते तर चालत असताना हृदयी विठ्ठलमूर्ती, विठ्ठलाच्या मूर्तीचं ध्यान हृदयामध्ये करत मुखी नामकीर्ती, देवाचं नाव घेत घेत त्यांचा प्रवास चालू आहे. वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना जाऊन आले. दक्षिण मथुरा, कावेरी, वंदुनी, जनार्दन गेला रामेश्वरा, हेत झाला पुरा विठ्ठलाचा. रामेश्वरपर्यंत पायी पायी प्रवास करत, यात्रा करत, मुखानं नामस्मरण करत विठ्ठलपंत गेले. अनेक तीर्थक्षेत्रांच्या यात्रा करत करत शेवटी विठ्ठलपंत कोल्हापूरला आलेत. त्यानंतर पंचगंगेचं स्नान केले, लक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे. त्यानंतर विठ्ठलपंतांनी पुढचा प्रवास केला. माहुली देखिली, संगम देखिला आणि शेवटी विठ्ठलपंत परत आळंदीला आलेत. आला अलंकावती हर्षयुक्त चित्ती, दिधले सिद्धोपंती आलिंगन. सासऱ्याने सिद्धोपंतांनी आलिंगन दिलं. फार चांगलं झालं, तुम्ही यात्रा करून आलात. आल्यानंतर विठ्ठलपंतांनी 1-2 दिवस
आळंदीत मुक्काम केल्यानंतर सांगितलं की आता विठ्ठल अंतरी माता पिता पहावी आज्ञा म्हणे द्यावी सिद्धोपंता. विठ्ठलपंतांनी सांगितलं की झालं म्हणले, आता बरेच दिवस झाले मी बाहेर पडलोय, माझे आई वडील थकलेलेत, वाट बघत असतील, आता मला आज्ञा द्या, आम्ही तिकडे जातो. माझं लग्नही झालेलं आहे, त्यांच्या आशीर्वादानं आम्ही दोघे तिकडे जाऊ. त्यावेळी सिद्धोपंतांनी सांगितलं, तुम्ही दोघेच कशाला जाता, त्यांचं दर्शन आम्हाला सुद्धा घेऊ द्या. तुमचे आईवडील म्हणजे पुण्यपुरुष, पुण्यवान दाम्पत्याचं आम्हाला सुद्धा दर्शन घेऊ द्या. म्हणून कुटुंबासहित जावे जी दर्शना केलीसे प्रार्थना सिद्धोपंती. सिद्धोपंतांनी सांगितलं, तुमचं कुटुंब आणि आम्ही दोघे जाऊ आपण. ते सगळे गेले, आपेगावला आलेले आहेत. सिद्धोपंत, त्यांच्या पत्नी विठ्ठलपंत आपेगावला आलेले, आणि आपला मुलगा पत्नी आणि सासू सासऱ्याच्या सोबत आलेला आहे. हे पाहून काय राग आलेला आहे का? राग आलेला नाही, आनंद झाला त्या दोघांना सुद्धा, अतिशय आनंद झाला. आपला मुलगा चुकीचं कधी वागणारच नाही याची खात्री होती ना. आपला मुलगा इतका सदाचार संपन्न आहे, ज्या अर्थी तो लग्न करून आलेला आहे त्या अर्थी त्यानं योग्य तेच केलेलं आहे अशी खात्री असल्यामुळं चिरंजीव नांदा म्हणती माता पिता, सुख आमुच्या चित्तात थोर झाले. नामदेवरायांनी वर्णन केलं. आई वडील म्हणू लागले, वा वा, छान झालं, खूप छान झालं. आणि सिद्धोपंत आलेलेच होते त्यांच्यासोबत. वस्त्रे अलंकार दिधले सिद्धोपंत दिधले. मग गमन केले सिद्धोपंती. आहेर आणला होता सिद्धोपंतांनी त्यांच्याकरता, आहेर केला त्यांना. गोविंदपंत आणि मीराबाईंना आहेर केला आणि सिद्धोपंत परत आळंदीला आले. त्यावेळी आळंदीत विठ्ठलपंत, त्यांच्या पत्नी रुक्मिणी आणि त्यांचे आई वडील एवढे आपेगाव या ठिकाणी राहू लागलेले. आळंदीला परत सिद्धोपंत आणि त्यांच्या पत्नी यांचं प्रति आगमन झालेलं आहे. काळ असाच जात होता. काही दिवस गेले. विठ्ठलपंतांचे आई वडील थकले होते आणि योगायोग आनंदात त्यांनी आपला देह ठेवला. कालांतरानं विठ्ठलपंतांनी विचार केला की आता इथे आई वडील तर नाहीत, आता काय करावं. विठ्ठलपंतांचं मन अगोदरच विरक्त. विचार केला त्यांनी की आता आपले आई वडील गेलेले आहेत, आता आपण तीर्थयात्रेला परत जावं असा विचार करू लागले. कधी कधी म्हणू लागले, बरेच वर्ष झाले होते, विवाह होऊन सुद्धा बरेच वर्ष झाले, संतती झाली नाही. अजून त्यांचं मन वैराग्याकडे प्रवृत्त होतं. आणि विठ्ठलपंताच्या मनामध्ये विचार येऊ लागला की आता आपण संसार सोडावा आणि संन्यास घ्यावा असा विचार विठ्ठलपंतांच्या मनामध्ये आपेगावला असतानाच येऊ लागला. रुक्मिणीबाईनं वडिलांना कळवलं की यांच्या मनामध्ये संन्यासाचा विचार येऊ लागलेला आहे, काय करावं. येऊनी अलंकावर मग विठ्ठलपंतांचे सासरे सिद्धोपंत जे आहेत ते परत भेटायला आलेत आणि त्यांनी सांगितलं की तुमचे आई वडील आता गेलेत, इथे तुमच्याकरता आता कोणी नाहीत. खरी गरज तुमची आम्हाला आहे, आम्ही थकलोत आणि आम्हाला एकुलती एक मुलगीच आहे. त्यामुळं आपलं आळंदीत घर आहे, आळंदीत चांगलं क्षेत्र आहे, तुम्हाला त्या क्षेत्राची आवड आहे, तेव्हा आपण तिथे यावं. तुम्हाला काही करण्याची गरज नाही, तिथे तुम्हाला परमार्थ चांगला करता येईल. आळंदीत आलात तर सिद्धेश्वराचं दर्शन होईल, इंद्रायणीचं स्नान होईल आणि तुमचा जो परमार्थ करण्याचा तुम्हाला जो छंद आहे तो तिथं करता येईल असं सांगितल्यामुळं विठ्ठलपंत रुक्मिणीबाई सोबत त्यांच्या सासूरवाडीला म्हणजे आळंदीला परत आलेले आहेत. येऊनी अलंकावती केला क्षेत्रवास, देऊनी चित्तास समाधान. नामदेवराय वर्णन करतात, नित्य हरिकथा नामसंकीर्तन संतांचे दर्शन सर्व काळ. सतत नामसंकीर्तन हरिकथा, पंढरपूरची वारी, आषाढी वारी, कार्तिकी वारी,
हे सगळं करत करत विठ्ठलपंतांचा परमार्थ अतिशय सुंदर चाललेला आहे. आणि ऐसा बहुत काळ क्रमिलियावरी पुत्र अपत्य उदरी होता न दिसे. अजूनही 12 वर्ष झाले तरी संतती नाही. म्हणून विठ्ठलपंतांना वाटायला लागलं की आपल्या सासऱ्याच्या घरी बसून त्यांचं फुकट खायचं कशा करता. आता आपल्या देहाचं कल्याण करून घ्यावं, संन्यास घ्यावा, काशीला जावं आणि संन्यास घ्यावा असा विचार त्यांच्या मनात परत येऊ लागला. आता दुश्चितपणे निरोप पोसिला. पत्नीला विचारू लागले, कारण संन्यास घ्यायचा म्हटलं तर पत्नीची आज्ञा घ्यावी लागते. पत्नीनं परवानगी दिली तरच संन्यास घेता येतो. म्हणून रुक्मिणीला विचारतात की मला संन्यास घ्यायचा आहे. ती म्हणते, तिनं काही उत्तर दिलं नाही. वडिलांना सांगितलं की अहो बाबा संन्यास घ्यायचे म्हणतात हे. त्यावेळी वडिलांनी सांगितलं. ते म्हणले की असं आहे, तुमचा गृहस्थ आहे, काय संतती झाल्यानंतर संन्यास घ्यायचा विचार करा, काय हरकत नाही माझं. मग निदान संतती होईपर्यंत तरी गृहस्थाश्रमात तुम्ही थांबा असं सांगितलं. पण संतती व्हायला वेळ लागू लागला. 12 वर्षाचा काळ गेला. विठ्ठलपंतांनी विचार केला की आपल्याला काही संततीचा योग दिसत नाही, संन्यास घेतलेला बरा. सतत आपल्या पत्नीला विचारत राहायचे. आणि एका दिवशी सहज विचारलं की नाही, संन्यास नको म्हणतेस तर म्हणतेस, निदान काशीला जाऊन गंगा स्नान तरी करून येतो. असं म्हटल्यानंतर रुक्मिणीनं सांगितलं की ठीक आहे बाबा, जा. मग पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि काशीला जे गेले तिथे जाऊन संन्यासच घेऊन टाकला त्याने. तिथे गेले, जा म्हणाली रुक्मिणी. पत्नीचा आदेश मिळाला जा म्हणून, पण कशा करता जा? फक्त काशीला जा, विश्वनाथाचं दर्शन घ्या, गंगा स्नान करा आणि परत या उद्देशानं जा म्हणाली ती. पण याने त्या पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि तिथे जाऊन संन्यास घेतला. आणि ही वार्ता जेव्हा आळंदीला कळाली तेव्हापासून ज्ञानोबारायांच्या मातोश्री रुक्मिणी यांनी व्रतस्थ जीवन जगायला सुरुवात केली. रुक्मिणी मातेनं दररोज सकाळी स्नान करायचं, घरातली सगळी कामं करायची, सडा संमार्जन, देवपूजन, तुळशीची पूजा सगळं करायचं, आई वडिलांची सेवा करायची. आणि सगळं करून दररोज सोन्याच्या पिंपळाला, आळंदीमध्ये असलेला जो सोन्याचा पिंपळ आहे ज्याचं वर्णन तुकोबारायांनी केले, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले, त्या सोन्याच्या पिंपळाला दररोज प्रदक्षिणा घालण्याचा, 1000 प्रदक्षिणा घालण्याचा नियम चालू केला. व्रतस्थ जीवन जगू लागली. एका वेळी जेवण करायचं, तेही साधं जेवायचं, व्रताचं जेवायचं, ज्याला हविष्यान्न भक्षण म्हणतात, अशा प्रकारचं जेवण करायचं. आणि अश्वत्थाच्या प्रदक्षिणा करायच्या, असा नियम. आपला नवरा तर गेलेला आहे, संन्यास घेतलेला आहे त्यांनी, आता आपल्या जीवनाचं याच्यातच कल्याण आहे असा विचार करून रुक्मिणी यांनी व्रतस्थ जीवन जगायला सुरुवात केली. आणि योगायोग असा की ज्या श्रीपाद स्वामीकडे विठ्ठलपंतांनी संन्यास दीक्षा घेतली होती आणि चैतन्य हे नाव धारण केलं होतं, ते श्रीपाद स्वामी यात्रा करत करत कुठे आलेले आहेत? आळंदीला आलेले आहेत. आळंदीला श्रीपाद स्वामी आलेत. त्यांचं नाव निळोबारायांनी नृसिंहाश्रम श्रीपाद असं म्हटलेलं आहे. नृसिंहाश्रम आणि श्रीपाद अशा प्रकारचं त्यांचं नाव सांगितलेलं आहे. ते स्वामी त्यांच्या शिष्यांच्या सोबत प्रवास करत करत, यात्रा करत करत आळंदीला आलेत. सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये, जुनाट मंदिर, प्राचीन मंदिर, शिवपीठ हे जुनाट असं नाथरायांनी वर्णन केलेलं आहे ना. त्यामुळं त्या सिद्धेश्वराच्या मंदिरात येऊन दर्शन घेतलं, इंद्रायणीचं स्नान केलं आणि बाहेर आलेत. तिथे अश्वत्थाला, त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालत असलेल्या रुक्मिणीनं पाहिलं. यतिवर यांना, श्रीपाद स्वामींना पाहिलं. कोणीतरी मोठे अधिकारी, सत्पुरुष, तेजस्वी आहेत असं दिसल्यामुळं ज्ञानोबारायांच्या मातोश्री असलेल्या त्या पूर्वजीवनातल्या रुक्मिणीनं श्रीपाद स्वामींना साष्टांग नमस्कार केला, नमन केलं जाऊन. श्रीपाद स्वामींनी काय
सत्पुरुषाला नमस्कार केला की ते आशीर्वाद देतात, मनातून तरी देतात किंवा स्पष्ट सांगून तरी देतात. रुक्मिणीनं नमस्कार केला आणि श्रीपादांनी सांगितलं, पुत्रवती भव, पुत्रवती हो, तुला चांगले पुत्र होऊ दे असा आशीर्वाद दिला. त्यावेळी ती म्हणली, तिला थोडंसं हसू आलं. त्याने विचारलं, का बाई, कोण आहात तुम्ही, का हसलात? ती म्हणली, जिचा नवरा संन्याशी झालेला आहे, जिच्या पतीनं संन्यास घेतलेला आहे, तिला पुत्रवती असा आशीर्वाद दिला महाराज तुम्ही. त्यावेळी श्रीपाद स्वामींनी विचारलं की माझ्या तोंडातून ज्या अर्थी निघाले त्या अर्थी ते खोटं होणार नाही. मला देवानं सांगितलंय म्हणूनच ते निघाले माझ्या तोंडातून. मग तुमचा नवरा कोण आहे? त्यांनी सांगितलं, माझ्या पतीचं नाव असं असा, इथे राहत होतो आम्ही, सिद्धोपंत कुलकर्णी माझे वडील आहेत. सगळं सांगितलं. श्रीपाद स्वामींनी खाणाखुणा विचारून घेतल्या आणि म्हटले की असं आहे, आता माझ्या लक्षात आलेलं आहे की माझ्याकडे मागे येऊन ज्यानं संन्यास घेतलेला आहे तो तुझा नवरा आहे, लक्षात आलेलं आहे त्यांच्या. आणि मग ते म्हणले, तुमच्या घरी कोण कोण असतं? ती म्हणली, वडील असतात, आई असते. मग त्यांना भेटण्याकरता स्वतः श्रीपाद स्वामी सिद्धोपंतांच्या घरी गेले. सिद्धोपंतांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेऊन सगळी चौकशी केली आणि सांगितलं की असं संन्यास त्याला दिला मी, पण ही माझी चूक आहे. एका गृहस्थाला, चांगल्या पतिव्रता पत्नीचा त्याग करून आलेल्या माणसाला अनवधानानं मी संन्यास दिलेला आहे. त्यामुळं याचं प्रायश्चित्त मला घ्यावं लागेल. श्रीपाद म्हणते रामेश्वरी भाव, तर तेथे हा अभिप्राय झाला, ऐसा आता फिरून या जाणे वाराणसी, घेऊनी रखुमाईशी तुम्ही द्यावे. काय झालं? श्रीपाद स्वामी त्या सगळ्या लोकांना घेऊन परत काशीला आलेत. काशीला येऊन शिष्यांना पाठवलं, त्या चैतन्याश्रमाला बोलवा म्हणाले. चैतन्याश्रमाला बोलावून घेतलं आणि विचारलं, घरी कोण कोण असतं तुझ्या? त्यावेळी त्यांनी सांगितलं, वडील आई असतात. लग्न झालंय का तुझं? तो म्हणला, झालंय. मग काय झालं? मग त्यावेळी सगळं वर्तमान श्रीपाद स्वामींच्या लक्षात आलं आणि श्रीपाद स्वामी काय म्हणायला लागले, श्रीपाद म्हणती, याच्या दोषास्तव माझे पुण्य सर्व लया जाते. याच्या दोषामुळं, याला मी संन्यास दिल्यामुळं माझं पुण्य लयाला जाईल असा विचार करून श्रीपाद स्वामींनी सांगितलं, उठवोनी श्रीपादे दिले आश्वासन, म्हणती करी पाणीग्रहण याची. आता श्रीपादांनी चैतन्याश्रमांना, विठ्ठलपंतांना उठवलं आणि सांगितलं की आता परत जा, परत जाऊन तुझा गृहस्थाश्रम स्वीकार आणि संन्यास आश्रमातून परत विठ्ठलपंतांना गृहस्थाश्रमात यावं लागलं. चैतन्य संन्यासाश्रम संन्याशी झाले गृहवासी, मुळीच्या प्रकृतीशी ऐक्य केले, नामदेवराय वर्णन करतात. आणि विठ्ठलपंत परत आलेले आहेत, गृहस्थाश्रमी झालेले आहेत, त्यांचा संसार सुरू झालेला. आणि त्यावेळी संन्यास घेऊन परत गृहस्थ झाले याच्याबद्दल आळंदीच्या लोकांनी त्यांना वाळीत टाकलं, कारण याला आश्रमपतित म्हणत होते. संन्यास घेऊन एकदा वैराग्य झाल्यानंतर संन्यास घ्यायचा असतो आणि संन्यास घेतल्यानंतर परत संसारात येणं हे शास्त्राच्या दृष्टीनं मान्य नाही. म्हणून सगळ्यांनी, सगळ्या त्या काळातल्या शास्त्र जाणणाऱ्या ब्राह्मण लोकांनी त्यांना वाळीत टाकलेलं आहे. विचारलं त्यांना, लोकांना त्या, की याचं काही प्रायश्चित्त आहे का? तर त्याचं प्रायश्चित्त कोणी सांगायला तयार नाही. त्यावेळी वाळीत टाकलं. आळंदीमध्ये सगळे लोक त्रास देऊ लागले. कोणी त्यांना शिवायला तयार नाही, कोणी त्यांची कामं करायला माणसं यायला तयार नाहीत.
यांच्यामुळं सिद्धोपंताच्या घरात सुद्धा अडचणी निर्माण होऊ लागल्या. सिद्धोपंतांना विठ्ठलपंतांनी सांगितलं की तुमचं वय झालेलं आहे, तुमच्यामुळं आमच्यामुळं विनाकारण तुम्हाला त्रास होतोय, आळंदीत राहून काही उपयोगाचं नाही, आम्ही आमच्या गावाकडे जातो. सिद्धोपंतांना बरं वाटलं नाही, खूप वाईट वाटलं पती पत्नीला, पण काय करणार, इलाज नव्हता. ज्ञानेश्वर महाराजांचे आई वडील त्यांच्या जन्मापूर्वी परत आपेगावला येऊन राहिलेले आहेत आणि आपेगावला येऊन राहिल्यानंतर तिथे सुद्धा लोकांचा खूप त्रास त्यांना सहन करावा लागला. संन्यासातून संन्यास धर्मातून परत गृहस्थ झाले म्हणून खूप त्रास लोकांनी दिला. आणि त्याच ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव आणि मुक्ताबाई या सगळ्या संततीचा जन्म आपेगावातच झाला. त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर हळूहळू निवृत्तीनाथ महाराज मोठे झालेले आहेत. त्यांच्या पाठचे ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथांचं वय 7 वर्षाचं झालं. त्यावेळी विठ्ठलपंतांनी विचार केला की आता यांची मुंज करावी लागेल आणि ही मुंज करण्याकरता ब्राह्मण समाजाची, शास्त्रीय लोकांची परवानगी घ्यावी लागते, कारण संन्यासाची मुलं म्हणून अगोदरच वाळीत टाकलेलं आहे. मग यांची मुंज करता येते की नाही विचारावं. आता इथे आपेगावात विचारून काही उपयोग नाही, आपल्या ओळखीचे आपल्याला मानणारे लोक नाहीत. पैठणात जावं तर पैठणातही आपल्याला कोण मान देईल सांगता येत नाही. परत आळंदीला जावं आणि आळंदीला आपले सासरे आहेत, त्यांच्या ओळखी पाळखीचे, त्यांना मानणारे ब्राह्मण लोक आहेत, त्या ब्राह्मणांच्या समोर आपली व्यथा व्यक्त करावी असा विचार करून विठ्ठलपंत आपल्या 4 अपत्यांना घेऊन आळंदीला आलेले आहेत. आळंदीला येऊन सगळ्या ब्राह्मणांना विचारायचं, ब्रह्मसभा भरवली आहे. सिद्धोपंत त्यांच्या कृपेमुळं सगळे ब्राह्मण एकत्र जमलेले आहेत आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी ब्राह्मणांच्या समोर विनंती केली की मी माझी चूक केली, ठीक आहे, त्याचं काय प्रायश्चित्त आहे ते मी भोगायला तयार आहे, पण माझ्या मुलांची मुंज झाली पाहिजे. 3 मुलं आहेत एकामागे एक, त्या मुलांची मुंज झाली पाहिजे, त्यांना ब्रह्मचर्य आश्रम स्वीकारता आला पाहिजे, त्यांना वेदाचं शिक्षण घेता आलं पाहिजे. माझ्या वडिलांनी मला वेदाचं भरपूर शिक्षण दिलं, पण संन्यासातून परत आल्यामुळं मला कोणी मानत नाही, पण माझ्या मुलांचं पुढे चांगलं व्हावं याच्याकरता आपण काय शास्त्रार्थ आहे तो सांगा, काय प्रायश्चित्त आहे ते मी घ्यायला तयार आहे. सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं त्यावेळी की याला दुसरं प्रायश्चित्त नाही, अशी घटना मागे कधी घडली नाही, याला एकच प्रायश्चित्त आहे, देहांत प्रायश्चित्त. देहांत प्रायश्चित्त, तुम्ही तुमचा देह समर्पण करावा लागेल तरच तुमचं पाप फिटेल असं सांगितल्यामुळं विठ्ठलपंत एका दिवशी रात्री आपल्या घरातून आपल्या पत्नीसोबत निघून गेलेत आणि त्यांनी त्रिवेणी संगमावर, प्रयागच्या त्रिवेणी संगमावर आपलं देह अर्पण करून देहांत प्रायश्चित्त घेतलं. हे सगळं झाल्यानंतर परत निवृत्तीनाथ वगैरे ब्राह्मणांच्याकडे आलेत आणि त्यांनी सांगितलं की आता आमच्याकरता काय आदेश आहे सांगा. म्हणती सकळ द्विज, निवृत्ती म्हणती आम्हा कवणगती, सांगावे श्रीमंती विचारुनी. निवृत्तीनाथ विचारतात की आमची काय गती आहे, आता आमचे आईवडील तर गेले, आमची काय गती आहे. म्हणती द्विज जावे प्रतिष्ठाना, तेथून पत्र आणा ते वंद्य करू. नामदेवराय सांगतात त्या द्विजांनी सांगितलं, आळंदीच्या ब्राह्मणांनी सांगितलं की तुम्ही पैठणला जा, पैठणला विद्वान लोक राहतात, तिथल्या लोकांना विचारा, तिथे जाऊन त्यांनी तुम्ही शुद्ध आहात असं शुद्धीपत्र दिलं तरच तुमची मुंज करण्याचा अधिकार आहे असं मान्य करू आम्ही. म्हणून निवृत्तीनाथ आपल्या भावंडांना घेऊन पैठणला आलेले आहेत. पैठणला जात असताना निवृत्तीनाथांच्या आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मध्ये संवाद झालेला आहे.
निवृत्तीनाथ म्हणतात, काय गरज आहे आपल्याला मुंज करायची? हां, आपले आईवडील गेले, आता मुंज करून तरी काय करायचं आहे आपल्याला? हां, कारण कुठे आत्मस्वरूपाला कुठे मुंजीची गरज आहे का? ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट निजबोधे इष्ट स्वरूप माझे, हां, मी अविनाश आहे, जुनाट आहे, निजबोध रूप आहे, मला मुंजीची काय गरज आहे? निवृत्तीनाथ असं बोलू लागले. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की तुम्ही म्हणता ते ठीक आहे दादा, पण समाजामध्ये वागायचं असेल तर शास्त्रानुसार वागावं लागतं. विधी वेद विरुद्ध संपर्क. शास्त्र म्हणजे कायदा आहे आणि कायद्यानुसार वागलं तरच लोक मानतात. म्हणून विधी वेद विरुद्ध संपर्क संबंध नाही, भेदाभेद स्वस्वरूपी, पण अविधी आचरण परमदूषण वेदो नारायण बोलियला. ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलं की विधीला सोडून जे आचरण आहे, अविधी आचरण आहे, ते परमदूषण आहे. याच्याकरता आपण पैठणला जाऊन शुद्धीपत्र आणलं पाहिजे. हे शुद्धीपत्र आणण्याकरता पैठणला गेलेले आहेत. पैठणच्या ब्रह्मसभेत जाऊन विचारलं की असं आहे, जे प्रायश्चित्त घ्यायला पाहिजे होतं ते आमच्या आईवडिलांनी घेतलेलं आहे, आता आम्हाला आपण शुद्धीपत्र द्या. त्यावेळी पुन्हा तिथल्या ब्रह्मसभेनं सांगितलं की तुम्हाला शुद्धीपत्र देता येत नाही, कारण तुम्ही संन्याशाची मुलं आहात, तुम्हाला शुद्धीपत्र देता येत नाही. काही चांगलेही ब्राह्मण होते त्यात, ते म्हणले काही विचार करा चांगला. कृष्णाजी पंतासारखे लोक होते, अहो त्यांच्या वडिलांनी प्रायश्चित्त घेतलंय ना, मग आता ह्यांना शुद्धीपत्र द्यायला काय हरकत आहे? सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं की आम्हाला ते सांगता येत नाही, कोणत्याही शास्त्रामध्ये ते लिहिलेलं नाही, त्यामुळं त्यांना शुद्धीपत्र देण्याचा आपला अधिकार नाही, देऊ शकत नाही. मवाळपणानं सांगितलं काही लोकांनी कडक भाषेत सांगितलं. ते सगळं मान्य केलं. निवृत्तीनाथ महाराजांनी भांडायला उठले नाहीत, तुम्हाला काय कळतंय असं म्हणाले नाहीत. मान्य केलं, शांतपणानं मान्य केलं आणि सांगितलं आम्हाला काय आदेश आहे तो सांगा. तेव्हा त्या सगळ्या ब्राह्मणांनी सांगितलं, आता तुम्ही मुंजीच्या नादी लागू नका, मुंज करावी असं म्हणू नका, संसारात पडू नका. सगळे संसारात असलेले लोक सांगू लागलेत, संसारात पडू नका, मुंज करण्याच्या भानगडीत पडू नका, आत्ता फक्त परमार्थच करा. कोणाला सांगू लागलेत? कोवळ्या वयाच्या मुलांना सांगू लागलेत, आता तुमचं जीवन सगळं परमार्थात घाला, काहीच करू नका, एवढंच तुम्हाला करता येईल. ते ऐकून सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांना निवृत्तीनाथांना आनंद झालाय. ठीक आहे म्हणले, चांगली गोष्ट आहे, या मनुष्य जीवनात येऊन परमार्थापेक्षा मोठं काय आहे ते करू आम्ही. सगळ्यांना वंदन केलंय आणि बाहेर पडतायत, पण काही टवाळखोर त्याच्यामध्ये आहेत. ते त्यांची टवाळी करतात. अरे संन्याशाची मुलं म्हणून पाठीमागे लागलेले आहेत. आणि एक जण पुढे झाला, अरे तुझं नाव काय म्हणला? ज्ञानेश्वर महाराजांना एका ब्राह्मणाने विचारलं, अरे तुझं नाव काय रे? प्रत्येकाने नाव सांगायला, माझं नाव निवृत्ती. वा वा वा, निवृत्ती? कशाचा निवृत्ती आलाय? प्रत्येकाच्या नावाची थट्टा करणं सुरू झालं. तुझं नाव काय? ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं. ते म्हणले, माझं नाव ज्ञानदेव. अरे तुझं नाव ज्ञानदेव? अरे नाव असलं म्हणून काय झालं? ज्ञानदेव नुसतं नाव आहे, त्या रेड्याचंही नाव ज्ञानदेव आहे म्हणला. रस्त्यानं एक रेडा जात होता, त्या रेड्याचंही नाव ना ज्ञानदेव आहे. हा, तुझं नाव, तू तसाच तो रेडा, तुलाही काही ज्ञान नाही आणि त्या रेड्यालाही काही ज्ञान नाही. ऐकोनी ऐसी नावे हासिन्नले ब्राह्मण. नामदेवराय वर्णन करतात, ऐकोनी ऐसी नावे हासिन्नले ब्राह्मण. नामांचे अभिधान सांगा आम्हा. एक म्हणती नामापाशी काय आहे? ज्ञाना वाहत आहे पखालीसी. तो ज्ञाना नावाचा रेडा पखाल घेऊन चाललाय. हा, ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणला, अहो त्याचाही तोही माझाच आत्मा आहे, त्याच्यातही माझाच आत्मा आहे. मीही सगळ्याचा आत्मा एकच आहे ना. आत्मा परमात्म्याचं ऐक्य आहे ना, सगळ्याचा आत्मा एक आहे.
भगवान सांगतात भगवद्गीतेमध्ये, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन हा. आत्मा एक आहे. ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा वेगळी का आभातया नाही. त्यावेळी त्या माणसानं म्हणलं की जर त्याला चाबकाचे फटके मारले त्याच्या पाठीवर तर ते तुला लागतील का? मारिता असुड महिष्याची पाठी तोची वळ उठे ज्ञानदेवा. लगेच चाबकाचे फटके त्या रेड्याच्या पाठीवर मारले तर वळ कोणाच्या पाठीवर उमटले? ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीवर वळ उमटले. असं वर्णन नामदेवराय करतात. कारण ज्ञानेश्वर महाराज विश्वात्मक आहेत. पसायदानाची सुरुवातच ज्ञानेश्वर महाराजांनी कशी केलेली आहे? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. हा विश्वातला आत्मा आहे ना. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज हे विश्वात्मक स्वरूपाचे आहेत. म्हणून विश्वातल्या कुठेही वेदना झाली तर ती ज्ञानेश्वर महाराजांच्या पर्यंत पोचते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं वचन, विश्वाचीय आर्त माझ्या मनी प्रकाशले. आर्त म्हणजे व्याकुळता, वेदना. विश्वातली वेदना माझ्या मनात प्रकाशित होते. म्हणून किंबहुना सर्व सुखी, सगळे सुखी झाले पाहिजेत असं ज्ञानेश्वर महाराजांना वाटतं ना. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तीही लोकी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याचं कारण काय आहे? ते विश्वात्मक आहेत. मारिती आसूड महिषाची पाठी ते तोची वळ उठे ज्ञानदेवा. म्हणती द्विजवर आहो ज्ञानदेवा, यापासून उच्चारावा वेदध्वनी. मग त्या ब्राह्मणाने म्हणलं, अहो तुमच्या पाठीवर त्याच्या पाठीवरचे वळ उमटले बघितलं आम्ही म्हणले, पण काहीतरी तुमच्याकडे जादूटोना आहे. हे गारुड्याचे प्रयोग आहेत तुमच्याकडे. ते काही आम्ही मान्य करत नाही. खरे जर तुम्ही असाल तर तुम्हाला वेद म्हणता येतो की नाही, तसा ह्याला वेद म्हणून दाखवा याच्या तोंडातून, म्हणजे आम्ही मानू तुम्हाला. ज्या रेड्याच्या पाठीवर चाबुकाचे फटके मारले तर त्याचे वळ तुमच्या पाठीवर उमटतात, हे ठीक आहे. पण त्या जसं तुम्हाला वेद म्हणता येतो तसा त्या रेड्याला वेद म्हणता येईल का? तरच तुमचा आणि त्याचा आत्मा समान आहे असं मानू आम्ही. कारण तुमच्यात आणि त्याच्यात जर एक आत्मा आहे तर तुम्हाला जे ज्ञान आहे, तुम्हाला जसा वेद म्हणता येतो त्यात तसा त्याला म्हणता आला पाहिजे. ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि रेडा वेद म्हणू लागला. मग वेदाचा आरंभ करिता झाला पशु. विधी उपन्यासो सांगा पढे. आता मात्र सगळ्या ब्राह्मणांची अगदी गर्भगळीत झाले ब्राह्मण. सगळ्यांना लक्षात आलं की आपण कोणाचा अपमान केलाय. केवढे मोठे सत्पुरुष आहेत हे. अहो ज्यांच्या आशीर्वादानं रेडा सुद्धा वेद बोलतो. नाथरायांनी पुढे वर्णन केलेलं ना, रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व द्विजांचा हरिला, शांतिरूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. रेड्याच्या मुखातून, पशूच्या मुखातून निळोबाराय वर्णन करतात. नव्हे हा सामान्य महिमा संताचा. हो, महिषी पुत्रामुखे बोलवणे श्रुती. लोक म्हणू लागले रेड्याचा म्हणजे काय? रेडे नावाच्या आडनावाचा कोणीतरी असेल, त्याचं आडनाव रेडे असेल, त्याला यांनी वेद म्हणायला लावलं. पण निळोबाराय म्हणतात रेडे नुसता आडनाव नाही, महिषी पुत्र म्हणजे काय? म्हशीचा मुलगा म्हणजेच रेडा. तो वेद बोलतो आणि त्याच्या तोंडातून वेद बाहेर पडल्यानंतर आळंदीचे ब्राह्मण थक्क झाले. सगळ्यांनी म्हटलं की हे प्रत्यक्ष देवाचे अवतार आहेत, यांना शुद्धीपत्र देणारे आम्ही कोण? हो, ते तिन्ही देव अवतार, तीन देवाचे आदिमाया मुक्ताई मुक्तपणे अवतरली. आम्हापासूनही झाली थोर चुकी, आम्ही फार चुकलोत. सगळे ब्राह्मण म्हणू लागले आम्ही फार चुकलोत, आम्ही कर्मठ आहेत, अभिमानी आहेत, गर्व झालाय आम्हाला, त्यामुळं चूक झाली आमच्याकडून. किती मोठे लोक आहेत हे. अहो धन्य त्यांचा वंश, धन्य त्यांचे कुळ,
धन्य पुण्यशील अवतार हे. धन्य त्यांचा वंश, किती मोठा वंश आहे यांचा, त्यांचा महिमा आम्ही काय वर्णन करावा. सगळे ब्राह्मण पटापटा पाया पडायला लागलेत, साष्टांग नमस्कार घालू लागलेत. ज्ञानदेव म्हणे, सकळ द्विजवर करती नमस्कार, आनंदी जय जयकार करिताती. सगळे ब्राह्मण नमस्कार करू लागले, जय जयकार करू लागले. ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय, असा जय जयकार करू लागलेत. आणि हे पाहिल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज हे अतिशय विनयशील स्वभावाचे, अतिशय नम्र स्वभाव. त्यांनी सुद्धा हात जोडले. ते म्हणले, असं आमच्या पाया पडू नका. जे काही घडलंय सगळा तुमचा महिमा आहे, तुमचं मोठेपण आहे. त्या ब्राह्मणांनाच ते म्हणू लागले. ज्ञानदेव म्हणे, तुमच्या पायांचा महिमा. ज्ञानेश्वर महाराजांची नम्रता बघा. ज्ञानेश्वर महाराजांच्या विनयशीलतेचा जर विचार केला, नम्रतेचा जर विचार केला, तर ज्ञानेश्वरीत पदोपदी ज्ञानेश्वर महाराज किती नम्र आहेत याची कल्पना आपल्याला येते. पहिल्या अध्यायात ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की, गीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती कुसुम माळा, परी माझी या दुर्वादळा ना न म्हणे की जी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, व्यासाचे शब्द म्हणजे कमळाचे फुल आहेत, कुसुममाळा आहेत. आणि माझे शब्द म्हणजे काय, तर हराळी आहे म्हणे. माझ्या स्वतःच्या शब्दांना काय म्हणतात, माझी या दुर्वादळा. दुर्वा म्हणजे गणपतीवर वाहायची हराळी. स्वतःच्या शब्दाचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज दुर्वादळ असं करतात. इतके सुंदर शब्द ज्ञानेश्वर महाराज वापरतात. मराठी साहित्यामध्ये आजपर्यंत अजून ज्ञानेश्वरीच्या तोडीचा ग्रंथ झाला नाही. तेवढं काव्य उत्कृष्ट तयार करून सुद्धा ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या शब्दाला काय म्हणतात, दुर्वादळ म्हणतात. इतका विनय. त्यामुळे ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मणांना नमस्कार करतात आणि म्हणतात, तुमच्या पायाचा महिमा आहे. आणि त्यानंतर ब्राह्मणांनी सांगितलं की, अहो तुम्हाला आम्ही शुद्धीपत्र काय द्यावं, आमचा काय अधिकार आहे. तरीही आमचं कर्तव्य आहे, तुम्ही किती मोठे आहेत हे लिहून देणं आमचं कर्तव्य आहे. त्यावेळी तिथे जमलेल्या सगळ्या ब्राह्मणांनी, त्याच्यातले प्रमुख जे बोपदेव होते, त्या बोपदेवांनी सुंदर संस्कृतातलं शुद्धीपत्र लिहून दिलं. ते शुद्धीपत्र घेऊन ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव आणि मुक्ताई आळंदीला आलेत. आळंदीला आल्यानंतर त्या ब्राह्मणांना ते शुद्धीपत्र दाखवलं. तेव्हापासून ज्ञानेश्वर महाराजांचा महिमा सगळा महाराष्ट्रभर वाढला. ज्ञानेश्वर महाराज किती मोठे आहेत याची कल्पना लोकांना आली. ही भावंड म्हणजे काय साधी नाहीत. मग त्यांनी सांगितलेलं ऐकण्याकरता लोक येऊ लागले. आळंदीचे लोक येऊ लागले. पैठणातून ज्ञानेश्वर महाराज ते शुद्धीपत्र घेऊन निघालेत. चारी भावंड निघालेली आहेत पैठणातून. वाटेमध्ये नेवाशाला जायचं आहे त्यांना, कारण तिथे ज्ञानेश्वरीचं निर्माण व्हायचं आहे. नेवाशाला जाण्याच्या पूर्वी ज्ञानेश्वर महाराजांच्या जो रेडा, ज्या रेड्याच्या मुखातून ज्ञानेश्वर महाराजांनी वेद बोलवले, त्या रेड्याच्या मालकानं सांगितलं की, महाराज आता हा रेडा माझ्याबरोबर यायला तयार नाही, परत यायला, त्याला तुम्हीच सोबत घेऊन जा. ज्ञानेश्वर महाराज त्या रेड्याला घेऊन निघालेले आहेत. आणि वाटेमध्ये वेळा नावाचं जे गाव आहे, त्या गावी आल्यानंतर त्या रेड्याचा देह शांत झाला. तिथे त्या रेड्याची अजून समाधी आहे. तिथे रेड्याचा तो पुतळा आहे आणि तिथे लोक अजूनही दर्शनाला जातात. तो रेडा तिथे शांत झाला. ज्ञानेश्वर महाराज पुढे निघाले. आपेगावला आलेत, काही दिवस थांबले. त्याच्यानंतर ते नेवाशाला आलेत. नेवाशा हे प्राचीन महालसा देवीचं गाव. त्या गावामध्ये आलेत. देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि बाहेर पडले ज्ञानेश्वर महाराज. तेव्हा कोणीतरी एक
स्त्री आली आणि ज्ञानेश्वर महाराजांचं तिनं दर्शन घेतलं आणि त्या स्त्रीला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद ज्ञानेश्वर महाराजांनी दिला. त्यावेळी ती स्त्री म्हणायला लागली, महाराज आपण सौभाग्यवती भव म्हणालात, पण आत्ता माझा नवरा वारलेला आहे, त्यांची प्रेतयात्रा गेली आहे, मी दर्शन घेतलं आणि तुम्ही म्हणालात सौभाग्यवती भव. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, माझ्या तोंडून देवानं वदवलंय तर ते खोटं होणं शक्य नाही. मग त्या प्रेतयात्रेला थांबायला लावा. थांबवली प्रेतयात्रा. सच्चिदानंद नावाचे ते गृहस्थ वारले होते. त्या सच्चिदानंद बाबांचं प्रेत खाली ठेवायला लावलं आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले, जो सत आहे, चित आहे, जो आनंद आहे तो कसा मरेल, असं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी कृपा कटाक्ष टाकला. सच्चिदानंद बाबा उठून बसलेत आणि तेच सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं कथन चालू असताना त्यांनी ते सगळं लेखन केलेलं आहे. शके 1212 तई टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. ते सच्चिदानंद बाबा त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीचं लिखाण केलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात येते. असाच काळ व्यतीत होत असताना ज्ञानेश्वर महाराजांच्या लोक खूप त्यांची कीर्ती ऐकून त्यांना भेटण्याकरता येऊ लागलेले आहेत. चांगदेव नावाचे योगी होते. 1400 वर्षाचे तप्ती तीरवासी, तापीच्या तीरावर असलेले चांगदेव नावाचे 1400 वर्षाचे योगी. त्या चांगदेवांच्या पर्यंत कीर्ती गेली की एक थोर महात्मे आहेत. ज्ञानेश्वर महाराज वगैरे या 4 भावंडांच्या ठिकाणी असं सामर्थ्य आहे की पैठणला त्यांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. वय जरी लहान असलं तरी फार मोठा अधिकार आहे त्यांचा. त्यांना भेटायला जायचं, आपल्याला काहीतरी पत्र लिहावं म्हणून चांगदेवानी आपल्या शिष्याला सांगितलं की पत्र लिहायला घे. शिष्याने कागद लेखणी घेतली आणि सांगा. चांगदेव विचार करू लागले, मग वयानं लहान आहेत म्हणून चिरंजीव म्हणावं तर अधिकार मोठा आहे. चिरंजीव लिहावं. लहान वयाच्या माणसाला पत्र लिहित असताना चिरंजीव लिहिण्याची पद्धत आहे आणि मोठ्या माणसाला आपण साष्टांग नमस्कार तीर्थस्वरूप असं लिहितो. चिरंजीव म्हणावं तर अधिकार मोठा आहे, तीर्थरूप म्हणावं तर वयानं लहान आहेत, काय लिहावं कळत नाही. चांगदेवानी कोरच पत्र पाठवलं. ते कोरं पत्र घेऊन जेव्हा चांगदेवाचा शिष्य आला तेव्हा मुक्ताबाई हसल्या. 1400 वर्ष जगून कोराच राहिला असा म्हणाल्या. आणि सगळा निरोप जेव्हा चांगदेवाकडे कळाला तेव्हा चांगदेवांना राग आला नाही बरं का. चांगदेवांनी विचार केला की आपण आता त्या महान ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला गेलं पाहिजे, पण जायचं एवढे मोठे आहेत तर आपणही काहीतरी आपलं सामर्थ्य दाखवले पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीला जाण्यासाठी चांगदेव 1400 वर्षाचे तप्ती तीरवासी योगी, महान योगी असलेले चांगदेव वाघावर बसलेत आणि हातामध्ये सापाचा चाबूक केलेला आहे. वाघावर बसून येत असलेल्या चांगदेवाला ज्ञानेश्वर महाराजांनी दुरून बघितलं. एका भिंतीवर बसले होते सगळे. ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव, मुक्ताई सगळे एका भिंतीवर बसले होते आळंदीतल्या. चांगदेव समोरून येत आहेत, वाघावर बसलेले आहेत. हे बघितल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला की या मोठ्या योग्याच्या भेटीला आपणही योग्य पद्धतीनंच गेलं पाहिजे. म्हणून त्यांनी भिंतीला आज्ञा केली आणि भिंत चालू लागली. नाथराय वर्णन करतात, चालविली जड भिंती, हरिली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. जड भिंत ज्यांना चालवता येते. दुरून चांगदेवांनी बघितलं की मी वाघावर बसलो, यात काही आश्चर्य नाही. निर्जीव भिंत ज्यांना चालवता येते त्यांचा अधिकार फार मोठा आहे असा विचार करून चांगदेव त्यांच्या चरणी लागले. त्यांनी नमस्कार केला आणि सांगितलं की मला काहीतरी उपदेश करा, माझा उद्धार करा. चांगदेव 1400 वर्षाचे योगी
त्यांनी विनंती केली. त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना बोध करण्याकरता एक स्वतंत्र छोटीशी पुस्तिका निर्माण केली. ती पुस्तिका म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची 65 ओव्याची चांगदेव 65. चांगदेव 65मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवांना बोध केलेला आहे. असा चांगदेव 65 हा ग्रंथसुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केला. नेवाशामध्ये ज्ञानेश्वरी हा ग्रंथ निर्माण केला. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनामध्ये खूप चमत्कार झाले, पण सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे ज्ञानेश्वरीचं आहे ना. 700 वर्ष झाली तरी ज्ञानेश्वरीचं अध्ययन, चिंतन, मनन अजून चालूच आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतः म्हटलेलं आहे गीतेमध्ये की भगवान शंकर पार्वतीला म्हणतात की पार्वती तू इतकी सुंदर आहेस की जेव्हा पाहावं तेव्हा तुझं रूप नवीनच दिसतं. तेथ हर म्हणे नेणिजे देवी जैसे का रूप तुझे तैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. गीतेचं तत्वसुद्धा नित्य नूतन आहे. किती विचार केला तरी नवीन अर्थ कळत जातो. ज्ञानेश्वरीसुद्धा नित्य नूतन आहे. कितीही विचार करावा ज्ञानेश्वरीमधून नवीन नवीन अर्थाची स्फुरणं येत जातात. अशी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केली. हे सगळं झालं. चांगदेवाची भेट झाली, चांगदेव 65 निर्माण झाली. आणि आता ज्ञानेश्वर महाराजांना वाटू लागलं की पंढरपूरला नामदेव महाराज राहतात, त्यांच्या भेटीला आपण गेलं पाहिजे. नामयाचे भेटी मग तीर्थावळीचा प्रारंभ होतो. नामयाचे भेटी ज्ञानदेव आले, लोटांगल घातले नामदेवे. नामदेव महाराजांच्या भेटीला ज्ञानेश्वर महाराज आलेत. नामदेव महाराजांनी त्यांना लोटांगण घातलेलं आहे. देऊन आलिंगन प्रीती पडी भरे पूजिले आदरे यथाविधी धन्य तो अवसरू. ज्ञानेश्वर महाराजांची नामदेवरायांनी पूजा केली, यथाविधी पूजा केली. नामदेव म्हणे सुफळ माझे जिणे स्वामीच्या दर्शने धन्य झालो. नामदेव महाराजांनी सांगितलं माझं जीवन धन्य झालं, सफल झालं, तुमचं दर्शन मला झालं. ज्ञानेश्वर महाराजांचा सत्कार इतका केला नामदेव महाराजांनी. ज्ञानेश्वर महाराजही नामदेव महाराजांना म्हणू लागले अहो माझंसुद्धा पुण्य, तुमची भेट झाली. कारण तुम्हीसुद्धा पूर्व पुण्य माझे फळोन्मुख झाले, प्रत्यक्ष भेटले पांडुरंग. ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले नामदेव महाराज तुमची भेट झाली म्हणजे मला काय झालं, प्रत्यक्ष पांडुरंगाची भेट झाली. नामदेवरायांनी सांगितलं आम्ही संसारी माणसं, संसारी आसक्त, मायामोहे रत, तापत्रयी संतप्त झाले जीव, ऐशिया पतितांचा करावा या उद्धार, या लागी अवतार तुमचा जगी. पतित लोकांचा उद्धार करण्याकरता तुमचा अवतार झालेला आहे. तुम्ही आलात. नामा म्हणे तुमच्या चरणाचा आधार, ठाकीला पैल पार भव नदीचा. नामदेवराय म्हणू लागले की तुमच्या चरणाच्या आधारानं या भवसागराच्या पलीकडे मला जाता येईल. हे सगळं ऐकल्यानंतर नामदेव महाराज काही मोठे नाहीत असं नाही, ते फार मोठे संत आहेत ना. ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले काय बोलता महाराज, तुमचा अधिकार काय कमी आहे. ज्ञानदेव म्हणे तू भक्त शिरोमणी, जोडिले जन्मोनी केशव चरण, प्रेम सुख गोडी तुझवशी फावली, वासना मावळली सकळ तुझी. देवाचं प्रेम काय आहे, पांडुरंगाची भक्ती काय आहे, कोणाकडे शिकावं तर नामदेव महाराजाकडे शिकावं असं आम्ही सगळे म्हणतो. एवढा तुमचा अधिकार नामदेव महाराज. एक क्षणसुद्धा तुम्ही देवाच्या भक्ती वाचून प्रेमा वाचून राहत नाहीत. आम्ही आलोत कशा करता मग इथे, तुमच्या संगतीचं सुख घेण्याकरता आळंदीहून इथं आलो ना. मी कशा करता आलो, तुझी ये संगती नित्य सुख घ्यावे, सार्थक करावे संसाराचे. आम्ही आलो कशा करता, नामदेवा तुमच्या संगतीचं सुख घ्यावं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं याच्याकरता आम्ही आलोत. तुमची संगत मिळावी एवढंच आम्हाला मान्य आहे, आमची तेवढीच इच्छा आहे, याच्याकरता आम्ही आलो. नामदेवरायांच्या संगतीत पंढरीत येऊन ज्ञानोबा राहिले आणि विचार केला की नामदेव महाराज पंढरपूरच्या बाहेर पडलेच नाहीत. अखंड ज्यांना पांडुरंगाची संगती, पांडुरंगाची भक्ती,
नामदेव महाराजांना आपल्या सगळ्या संत मेळ्याच्या सोबत घ्यावं आणि तीर्थयात्रेला घेऊन जावं असा विचार केला आणि सांगितलं की आमच्याबरोबर तुम्ही तीर्थयात्रेला यावं, कारण तुमची संगत आम्हाला पाहिजे. आम्ही तर तीर्थयात्रेला निघालो, पण आम्ही असेच जाणार नाही. आमच्या संगतीला तुम्ही आलं पाहिजे. तुमचा भजनाचा प्रेमा आमच्यासोबत आला पाहिजे. तुमचं भजन असलं पाहिजे आमच्यासोबत, तुमचं देवाचं प्रेम आमच्यासोबत असलं पाहिजे. तुम्ही आमच्यासोबत या. नामदेवराय म्हणले, मी पंढरपूरच्या बाहेर कधी गेलो नाही, देवाला सोडून कधी राहिलो नाही, देवही मला सोडून कधी राहिले नाहीत. आता मला जायचं म्हणजे देवाची परवानगी मागावी लागेल. देवानी जा म्हटलं तर मी जातो. मी काही विचारत नाही, माझी हिंमत नाही, तुम्ही विचारा. ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताला विचारलं की नामदेवरायांना घेऊन आम्हाला तीर्थयात्रेला जायचंय. त्यावेळी पंढरीनाथाने सांगितलं, हसोनी पंढरीनाथ पाहे नाम्याकडे. हसू लागले देव आणि नामदेव महाराजाकडे बघितलं. स्वतः नामदेव महाराज हे सांगतात ना, म्हणे केवढे भाग्य तुझे. अरे नामदेवा, तुझं भाग्य किती मोठे. प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर करीत असे आदर संगतीचा. तुझ्या संगतीचा आदर प्रत्यक्ष परब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर करू लागलेत. त्याच्यामुळं आता तू पंढरपूरहून आता त्यांच्याबरोबर यात्रेला जा. नामदेवरायांनी पंढरीरायाची आज्ञा घेतली आणि त्यांच्याबरोबर यात्रेला निघालेत. यात्रा करत दरमजर करीत सगळ्या संतांच्या मेळ्यासोबत नामदेवरायांची तीर्थयात्रा चालू झालेली आहे. त्या तीर्थयात्रेचं नामदेवरायांनी वर्णन केलं. पण ह्या तीर्थयात्रेमध्ये कोणत्याही तीर्थामध्ये गेल्यानंतर नामदेव महाराज व्याकुळच व्हायचे. सतत पंढरपूरची आठवण यायची आणि मग बऱ्याच वेळेला नामदेवरायांना रडू यायचं. उगीच आलो मी, पंढरपूर कशा करता सोडला असेल, इथं काही माझा विठोबा दिसत नाही. त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे. बाप कृपेचा सागर, सुखाचा सुरतरू, आर्त लोभापरू दिना लागी, चरणी ठेवणी माथा पुसे जगन्माता, आजी का अवस्था विपरीत. तिकडे विठोबाला सुद्धा नामदेवराय गेल्यामुळं वियोग होऊ लागला. त्यांना सुद्धा अन्न गोड लागेना, म्हणून तिकडे विठोबारायाची तशी अवस्था, इकडे नामदेवरायाची अशी अवस्था. त्या अवस्थेचं वर्णन नामदेवराय करतात. माझे भक्त मज अनुसरले चित्ते, त्याहून पडियंते मज आणिक नाही. माझ्या भक्तापेक्षा प्रिय मला कोणी नाही. देवाचं हे अंतरंग, देवाची आणि नामदेवरायांची अंतरंग भक्ती, नामदेवरायांच्या प्रवासामध्ये क्षणाक्षणाला नामदेवराय वर्णन करतात. क्षणक्षणावास परतोनी पाहे, वियोग न साहे पंढरीचा. म्हणे गागा किशिरा या मोकलिले माते, न येसीचं सांगा ते सांभाळीत. देवा मला का सोडलं हो, कशाला जायला सांगितलं. तुमची मला किती आठवण होते. फुटोनी हृदय दोन्ही होती भाग. माझं हृदय फुटायची वेळ आलेली आहे. बहु माझं उद्वेग वाटता ती. तू माझी जननी, तू माझा जनिता, तू बंधू चुलता पंढरी राजा, तुझ्याशिवाय मला कोण आहे बाबा. कशाला मी या यात्रेला आलो असं वाटायला लागलं. ती नामदेव महाराजांची व्याकुळता बघून ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचं सांत्वन केलं. ज्ञानदेव म्हणे, परियसी विष्णुदासा, तू सुखसंतोषा पात्र होसी. प्रेमाचा जिव्हाळा हृदयी आला, तू का वेळोवेळा खंती करशी. अरे तुझा देव नुसता पंढरीतच आहे असं समजू नको, तुझ्या हृदयात आहे. तो त्या प्रेमाचा जिव्हाळा हृदयात आहे. कशा करतात नामदेव महाराज तुम्ही दुःख करता. विचारी सावध होऊनी भक्त राजा. विचार कर तू, सावध हो. ज्ञानेश्वर महाराजांचा आणि नामदेव महाराजांचा फार मोठा संवाद त्या तीर्थयात्रेमध्ये झालेला आहे. आणि नामदेव महाराजांचा मोठेपणा, नामदेव महाराज किती मोठे संत आहेत, किती मोठे भक्त आहेत, परमेश्वरावर त्यांचं किती प्रेम आहे, याचं वर्णन स्वतः ज्ञानेश्वर महाराज त्यावेळी करतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आम्ही अनेक भक्त बघितले आत्तापर्यंत, किती देवाचे भक्त झाले.
भक्त भागवत बहुसाल ऐकिले बहु होऊन गेले होती पुढे. अनेक भक्त झाले, होऊन गेले, पुढे होतील, पण परी नामदेव महाराजाची बरोबरी कोणाला येत नाही. परी नामयाचे बोलणे नव्हे हे कवित्व. नामदेवरायांचे अभंग, त्यांचं बोलणं म्हणजे साधं कवित्व नाही, हा रस अद्भुत निरुपम, फार मोठा अद्भुत रस आहे, त्याची उपमा कोणाला देता येत नाही. इतकं नामदेवरायाचं मोठेपण. म्हणून नामदेवरायांच्या सोबत प्रवास करत असताना ज्ञानेश्वर महाराजांना भक्ती, प्रेम, सुख, पंढरीराजाचा जिव्हाळा या सगळ्यांची अनुभूती त्या दोघांनी एकमेकांच्या प्रवासामध्ये, एकमेकांच्या सहवासामध्ये घेतली. आणि पुढे असा एक प्रसंग आला की चालत असताना दोघेच आलेत पुढे, थोडे बाकीचे संत मंडळी मागे कुठेतरी विश्रांतीला झाडाखाली वगैरे थांबली असेल, पुढे चालत आलेत. आणि एका ठिकाणी दोघांनाही खूप तहान लागलेली आहे. त्याचं वर्णन नामदेवरायांनी केलं की तहान खूप लागली. जवळपास कोणती विहीर वगैरे आहे का म्हणून पाहायला गेलं तर एका ठिकाणी विहीर होती, पण पाणी फार खोल होतं. खोल पाणी आहे आणि जवळ पोहरा वगैरे काही पाणी काढण्याकरता साधन नाही. ज्ञानेश्वर महाराज योगी होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणले, मला योग सामर्थ्य आहे, मला लघिमा सिद्धी येते, मी त्या विहिरीत जाऊ शकतो माझ्या सिद्धीच्या योगानं आणि पाणी पिऊन वर येऊ शकतो, तुमच्याकरता ओंजळवर पाणी आणू शकतो. ज्ञानेश्वर महाराज आत गेलेत, त्यांनी जलप्राशन केलं, ओंजळवर पाणी आणतो म्हणाले. नामदेवराय बाहेर आल्यानंतर नामदेवरायांनी सांगितलं, ते पाणी तुम्ही आणू नका, देव नाही का माझा म्हणले, तुम्ही पाणी मला आणून द्यायचं आणि मी प्यायचं, मग माझ्या देवानं काय करायचं माझ्याकरता? माझा देव आहे, त्याला माझी काळजी आहे. मला तहान लागली, पंढरपूरला असताना मला तहान लागली, भूक लागली, त्याची काळजी तो घेतो. मग आता इथे मी प्रवासात आहे, मला इतकी तहान लागली, त्याला काही कळत नाही का? हां, नामदेवरायाने देवाचा धावा करायला सुरुवात केली. आणि इकडे देवाला कळालं पंढरीत काहीतरी चुकल्यासारखं होऊ लागलं. रुक्मिणी माता म्हणते, तुम्हाला काय झालं, काय विचार करता? देव म्हणू लागले, माझ्या नामाला काहीतरी अडचण आहे, त्याला तहान लागलेली आहे, पाणी पाहिजे त्याला. देवाने विचार केला आणि त्याने लगेच अंतर्मनानं विचार करून देवानी त्यावेळचं वर्णन लावून या, मग लावून या नेत्र निर्धारूपै केला, हृदय आठवेला केशीराज. नामदेवरायांनी निर्धार केला आणि अनाथा कैवारी नामाची आईणी वर्णिले पुराणी कीर्ती तुझी, ते काय लटकी वाणी करशील आजी देवा, तू अनाथाचा कैवारी आहेस, गजेंद्रा करता धावत आलास, द्रौपदी करता धावत आलास, माझ्याकरता येणार नाहीस का? असा धावा केला. म्हणे तृषाक्रांत, देव म्हणतो तृषाक्रांत नामा करीत असे धावा, वेगी जाऊन देवा सांभाळावे. रुक्मिणी माता म्हणू लागली, देवा नामाला तहान लागले, धावा करतोय, त्याचा आवाज येऊ लागलाय, त्याला सांभाळा. तो अर्थबंधू ऐकोनी वचन, मनाचे मने वेगू केला, मनानं वेगानं आलाय. आणि तव गडगडीत कूप उदके ओसंडला, कल्पांती खवळला सिंधू जैसा. समुद्राची लाट यावी तशी त्या कोरड्या विहिरीतून लाटच आली बाहेर. विहीर पाण्याने ओथंबून वाहू लागली. ज्ञानदेव म्हणे, झाले अभिन्न व कैसा आणला देव केला येणे, ऋणिया देव केला येणे. अहो, देवाला याने ऋणी करून ठेवलं, केला ऋणी नारायण. एवढा मोठा हा भक्त आहे. अशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराजांची आणि नामदेवरायांची तीर्थयात्रा, त्यांचा संवाद, देवाशी संवाद, या प्रकारे चालत ही तीर्थयात्रा संपवून ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज सगळ्या संत मंडळींच्या सोबत पंढरीला येऊन पोचलेले आहेत. देवानी, नामदेवराजांनी ही जी यात्रा केली, त्या यात्रेबद्दल देवाने सांगितलं, नामदेवा, पंढरपूर हे तुझं गाव आहे, तुझं घर इथे आहे, त्यामुळं ह्या यात्रेचं उद्यापन झालं पाहिजे. ते उद्यापन इथे आपण केलं पाहिजे. त्या सगळ्या उद्यापनाची जबाबदारी आपली आहे.
ती जबाबदारी नामदेवरायांची, म्हणून देवानं ती जबाबदारी स्वीकारली आणि पंढरपूरला नामदेव महाराजांच्या या ज्ञानेश्वर महाराजांच्या सोबत केलेल्या यात्रेचं फार मोठं उद्यापन देवानी स्वतःच्या नेतृत्वानं घडवून आणलं. त्या उद्यापनाला किती मोठा चांगला विधी झाला, किती मोठा स्वयंपाक झाला, किती मोठे संकल्प झाले आणि किती लोक आनंदी झाले याचं विस्तारानं वर्णन या तीर्थयात्रा प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी, तीर्थावळी या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा तो भाग म्हणून नामदेवरायांनी त्याचं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्यानंतर नामदेवरायांनी महत्त्वाचा जो भाग वर्णन केलेला आहे ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातला, तो आहे त्यांच्या समाधीच्या प्रसंगाचा. सगळे पंढरपुरात आलेले आहेत. कार्तिकी वारीच्या अगोदरच नामदेवरायांच्या तीर्थयात्रेचं उद्यापन झालेलं आहे. पंढरपूरची कार्तिकी वारी संपलेली आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या मनातली इच्छा देवाजवळ बोलून दाखवलेली आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं वर्णन या नामदेवरायांच्या समाधी नावाच्या त्यांच्या गाथेत समाविष्ट असलेल्या प्रकरणामध्ये जे आलेलं आहे. नामदेवरायासारखे प्रेमळ भक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं जे वर्णन करतात ते वर्णन म्हणजे अतिशय करुण रसानं ओथंबलेलं वर्णन आहे. काय आहे, साहित्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रस असतात. कविता म्हटलं की कविता काव्य कशामुळं होत असतं? रसामुळं होत असतं. वाक्यम रसात्मकम काव्यम, विश्वनाथाने सांगितलं. ज्याच्यामध्ये रस आहे त्याला काव्य म्हणतात, ज्याच्यात रस नाही त्याला काव्य म्हणता येत नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनावर काव्य निर्माण केले नामदेवरायांनी आणि त्याच्यामधला करुण रस काय आहे. आपण एखादी कविता ऐकत असताना हसतो, एखादं साहित्य वाचत असताना हसतो, त्याच्यामध्ये हास्य रस आहे. शृंगार, हास्य, करुण, वीर, रौद्र, भयानक, बिभत्स, अद्भुत आणि शांत 9 प्रकारचे रस साहित्यानं सांगितलेले आहेत, साहित्यशास्त्रातले. त्याच्यातला करुण हा एक रस आहे ज्याच्यामुळं कारुण्य निर्माण होतं आणि माणसं दुःखी होतात. पण साहित्य असा विचार करतं, साहित्यशास्त्र असा विचार करतं की एखाद्यानं तुम्हाला हसवलं, विनोद सांगितला, आपण हसलो तर ते बरं वाटतं, कारण हसणं हे प्रत्येकाला आवडतं. एखाद्याने विनोद सांगितला, कीर्तनकारांनी हसवलं, प्रवचनकारांनी हसवलं, का फार विनोदी आहेत, बरं वाटतं. एखादा मनुष्य विनोद करत असेल, हसवत असेल तर बरं वाटतं. नामदेवराय या ठिकाणी जे वर्णन करतात ते करुण रसाचं आहे. आणि करुण रस असा आहे की तो हसवत नाही तर तो रडवतो. करुण रसाचं असं वैशिष्ट्य आहे की तो रडवतो, दुःख वाटतं. एखादं काव्य वाचल्यानंतर दुःख वाटत असेल तर त्याला करुण रस म्हणतात. मग करुण रस कशा करता निर्माण करतात साहित्यिक, असा प्रश्न उपस्थित केला विश्वनाथांनी आणि त्याचं उत्तर दिलं की साध्या व्यवहारामध्ये दुःख झाल्यामुळं रडणं वेगळं आणि साहित्यात दुःख झाल्यामुळं रडू येणं हे वेगळं. ते रडणं म्हणजे अलौकिक आहे आणि हे लौकिक आहे. म्हणून साहित्य दर्पणकारांनी काय म्हटलंय, हेतुत्वम शोकहर्षादेर गतेभ्यो लोकसंश्रयात शोकहर्षादयो लोके जायंताम नाम लौकिकाः अलौकिक विभावत्वं प्राप्तेभ्यः काव्य संश्रयात सुखम संजायते तेभ्यः सर्वेभ्योपीति का क्षतिः. साध्या जीवनातले हर्ष आणि शोक हे लौकिक आहेत आणि काव्यामध्ये येणारे हर्ष आणि शोक काय आहेत, अलौकिक आहेत. त्यामुळं ते रसरूप होतात. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं वर्णन करुण रसामध्ये नामदेवरायांनी केलं
मंगळमूर्ती सुखदामा भक्ताची या कल्पद्रुमा निवृत्तीची या पुरुषोत्तमा नमो तुझ विद्यासागरी वैरागरा संकटी माऊली ज्ञानेश्वरा भरित दाटले अंबरा तो युगेश्वरा मोक्षदायी. ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाची प्रार्थना करतात, देवा तू मंगळमूर्ती आहेस, भक्त काम कल्पद्रुम आहेस, भक्तांच्या मनात ज्या इच्छा असतात त्या पूर्ण करणारा तू आहेस. तुला मी नमस्कार करतो. देवा तुमच्या कृपेनंच आत्तापर्यंतचं जीवन मी जगलो. पांडुरंगाला ज्ञानोबाराय म्हणू लागले, विद्यासागरा वैरागरा संकटी माऊली ज्ञानेश्वरा. संकटाच्या वेळी आमच्या करता तू काय होतास? माऊली होतास देवा. तू योगेश्वरा मोक्षदायी. मती चालविली रसाळ, माझी मती माझं मन रसाळ तू चालवलंस देवा. आणि ज्ञानेश्वर महाराजांची ती रसाळ वाणी, अमृत अनुभव ज्ञानेश्वरी ही देवाच्या कृपेनं झालेली आहे. ज्ञानेश्वर महाराज त्याबद्दल देवाचीच कृपा व्यक्त करतात. म्हणतात, देवा तुझ्या कृपेनं हे सगळं झालं, आता एकच इच्छा आहे देवा. ज्ञानेश्वरी झाली, अमृतानुभव झाला, एकच इच्छा आहे, आता मला वैकुंठाची आज्ञा द्यावी. देवा सगळ्या तीर्थक्षेत्राला आम्ही जाऊन आलो, आळंदीला आलो, आणि आता मला फक्त काय पाहिजे? समाधी घेण्याची आज्ञा द्या. ही गोष्ट पंढरपुरात असतानाच ज्ञानोबाराय यांनी काढली. ज्ञानोबाराय पंढरपूरच्या वारीतच भूवैकुंठ पंढरी त्या ठिकाणी गोपाळपूरला गेलेले आहेत. जनाबाईंचं जातं आहे, तिथं गेलेले आहेत. आणि तिथे जाऊन आल्यानंतर विचार सुरू केला आहे, देवा तुमच्या चरणाजवळ आता मला जागा द्या. आणि या कलियुगामध्ये एक थोर ठिकाण आहे आळंदी इंद्रायणीच्या काठावरचं कैलास सिद्धपीठ. त्या ठिकाणी मला समाधी घेण्याची आपण आज्ञा द्यावी. अष्टोत्तर तीर्थे सारी योगे आली अलंकापुरी. आणि 108 तीर्थे म्हणजे 108 तीर्थ सगळी अलंकापुरी म्हणजे आळंदीला आली. वाद्य वाजता ती गजरी, कीर्तन लहरी अमृताची, सगळी वाद्य वाजतायत, अमृताची लहरी आहे, कीर्तन होत आहेत. जैसा कस्तुरीचा सुगंध अनुभवी न म्हणती बद्ध, तैसा ओटपीठाचा नाद आठवी गोविंद आवडीने. विठ्ठल रुक्मिणी सहित गरुड हनुमंत संत महंत सगळे आळंदीला गोळा झालेले आहेत. वरिसा भागवत आहेत, नामदेवराय आहेत, दिंडी घेऊन आलेले आहेत, पताका आहेत, गंधर्व देव सुरगण विमानं आलेली आहेत, सगळे अलंकापुरी आलेले आहेत. लहान थोर ऋषी मुनी नामा म्हणे देवा दिसती तातडी, जाती मज घडी युगायसी. देवा ज्ञानेश्वर महाराजाला समाधी घ्यायची घाई झालेली आहे. आता मला एक एक क्षण युगासारखा वाटू लागलेला आहे. पंढरीचा पुहा आला अलंकापुरी, पंचकोसावरी साधूजन. सगळे आळंदीला जायला निघालेले आहेत. पंढरपुराहून सगळा पंढरपूरचा मेळावा, संत मेळा अलंकापुरीला जायला निघालेला आहे. 5 कोसावर आहेत आळंदीपासून. पांडुरंगा संगे वैष्णवांचे भार दिंड्या ते बाहेर निघाले असे, पताकांचे भार निघाले बाहेर. भेटती ऋषीश्वर पांडुरंगा, अवघिया भेटी झाल्या त्या बाहेरी. मग अलंकापुरी येते झाले, सोपानाने मग केला नमस्कार. उतलिले पार पांडुरंग. सगळे संत महात्मे पंढरपुराला आलेले आहेत, पंढरपुराहून आळंदीला आलेले आहेत. ही आळंदी म्हणजे फार मोठं तीर्थक्षेत्र आहे. हरिहर विधाता आले अलंकापुरी. इंद्रायणी तिरी एक थाटी, योगियांचा सखा कोठे ज्ञानेश्वर. जाती ऋषीश्वर भेटावया. अनेक ऋषीमुनी त्या योग्यांच्या सख्याला भेटण्याकरता आळंदी या तीर्थक्षेत्राच्या दिशेनं निघालेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या या समाधीचा हा जो प्रसंग आहे त्याचं वर्णन ज्ञानेश्वर नामदेव महाराजांनी या समाधी प्रकरणात जे केलेलं आहे त्याची आपण सुरुवात आज बघितलेला आहे. याच्या पुढचा भाग
उद्याच्या विवेचनात बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.